नमस्कार मित्रांनो, बळीराजा टेक या सिरीजमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. जिल्हा परिषदेच्या योजना सुरू झालेल्या आहेत. 2 जिल्ह्यांमध्ये आता फॉर्म सुरू झालेले आहेत. पहिला जो जिल्हा आहे तो आहे बुलढाणा जिल्हा. बुलढाणा जिल्ह्यातील फॉर्म हे चालू झालेले आहेत. तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता. नोटीस हे लागलेले आहे, ज्यामध्ये जिल्हा परिषदेच्या 20% जिल्हा परिषद सेसफड योजनेकरिता राखीव असलेल्या निधी म्हणून ग्रामीण भागातील मागासवर्गीय महिला लाभार्थ्यांकरिता इथे 100% अनुदानावरती शिलाई मशीन देण्यात येणार आहे. तसेच मागासवर्गीय शेतकऱ्यांकरिता 5 HP विद्युत मोटर पंप या योजनेत राबविण्यात प्रस्तावना करण्यात आलेली आहे. तर सदर साहित्याच्या अर्जामध्ये अटी ज्या आहेत त्या तपासून खात्री करायची. लाभार्थ्यांनी जे अर्ज आहेत ते ग्रामसेवक, विस्तार अधिकारी व गट विकास अधिकारी यांच्या स्वाक्षरी व कागदपत्रावरून तपासणी करून परिपूर्ण कागदपत्रासह खात्री करायची. आणि लाभार्थ्यांनी जे अर्ज आहेत ते ग्रामसेवक, विस्तार अधिकारी व गट विकास अधिकारी यांच्याकडे जमा करायचे. ही सर्व कागदपत्र स्वाक्षरी करून हे अर्ज तुम्हाला 5/12/2022 पर्यंत सादर करायचे आहेत. यामध्ये तुम्ही पाहू शकता सॉफ्ट कॉपी व हार्ड कॉपीसह कार्यालयास सादर करायचे आहेत. ग्रामपंचायत स्तरावर ही ग्रामसेवकाकडे हे अर्ज सादर करू शकता. या अर्जाचा नमुनाही तुम्हाला पाहता येईल. हा आहे नमुन्याचा अर्ज. इथे तुम्हाला जी माहिती आहे ती टाकायची आहे, नाव व इतर माहिती, व हा फॉर्म तुम्हाला भरून याची प्रिंट काढायची, तो भरायचा. सगळा हा फॉर्म भरून त्याला कागदपत्र जोडून ग्रामसेवकाकडे जमा करायचे. या फॉर्मसोबत कागदपत्रे कोणकोणती जोडायची आहेत याची सगळी माहिती तुम्हाला भेटेल. बुलढाण्याची जी जिल्हा परिषद आहे त्याची जे काही योजना मशिनीची आणि HP मोटरची ही ऑफलाईन आहे. ही योजना ऑनलाईन पद्धतीने नाही. हा झाला पहिला जिल्हा. दुसरा जो जिल्हा आहे तो जालना जिल्हा. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तुम्ही ते फॉर्म डाउनलोड करू शकता. जालना जिल्ह्यामध्ये 100% अनुदानात योजना राबवण्यात आलेल्या आहेत. या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदारास समाज कल्याण विभागाचे अधिकृत संकेतस्थळ jalna.zhdp.योजना.com यावरती भरायचं आहे. दिनांक 14/11/2022 ते 30/11/2022 या कालावधीत ऑनलाईन अर्ज भरावा. या योजनेअंतर्गत नमूद अटी व शर्तीनुसार ऑनलाईन प्रिंट व कागदपत्रे पंचायत समितीस दाखल करावे. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. दोनही अर्जाच्या लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेत. तुम्ही ते डाउनलोड करून